कारंजा अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार तत्काळ अटकेची मागणी आंदोलनाचा कडक इशारा। कारंजा तालुक्यातील खेरडा जिरापूर येथे 14 वर्षीय आदिवासी गोंड अल्पवयीन मुलीचा झालेल्या छेडछाडीच्या गंभीर घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे। संबंधित प्रकरणात आरोपी विरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे। पीडित मुलीने कारंजा पोलीस स्टेशनात दिलेल्या जबानी रिपोर्टनुसार गावातील मनुष विष्णुपंत गुलाने व 55 वर्ष तिच्याशी अयोग्य वर्तन करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला व तिला धमकी दिली। ही मुलगी 9वी मध्ये शिकत आहे। तिचे आईवडील हे आरोपीच्या शेतात काम करतात, त्यामुळे त्यांचे येणे जाणे चालू होते। 23 एप्रिल रोजी आरोपीने बाजारात मुलीशी संवाद साधला। मुलीने घाबरल्याने ही बाब घरी सांगितली नाही, त्यामुळे 2 मे रोजी तिला घरात एकटी पाहून जबरदस्तीने तिच्या घरात शिरून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। आरोपीने पैसे देऊन तिला गप्प बसण्यास सांगितले। ही घटना मुलीने प्रथम आते व आईवडील यांना सांगितली, फिर्याद दिली। यासाठी न्याय मिळण्यासाठी तत्काळ कार्यवाहीची मागणी केली। यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राज्य प्रभारी अध्यक्ष अविनाश पंधरे यांनी घटनेचा तीव्र निषेध केला। त्वरित कारवाई न झाल्यास आंदोलनाचा कडक इशारा दिला। सुजित भगत यांनी प्रशासनावर टीका केल्या। ह्या प्रकरणात आरोपी विरुद्ध पोस्को तथा अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा। तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रमोद देवळे, गजानन वरगट, भीमराव भलानी, दत्ता चिकराम, विनोद एडापाटे, दिनेश मसराम, सागर सेडमाके, ऋषभ कुमरे, गोलू वांदवे, शालिकराम मरसकोले, निखिल पेंगाम, संतोष चौधरी, कार्तिक तुमडाम, अंकुश तुमडाम, गजानन सयाम, गणेश शिडाम, रघुनाथ शिडाम यांनी कारंजा पोलीस स्टेशन समोर ठाण मांडून आरोपीला कठोर कारवाईची केली मागणी। प्रतिनिधी गोपाल तिवारी।